ठेवा हो, जरा माझ्यावर विश्वास ठेवा. मीराचा निर्णय मी तिला नक्की बदलायला लावेन. आणि हो, मल्हार बरोबर ती पुन्हा एकदा सलून मध्ये येईल, मी खात्री देते तुम्हाला. हा, फक्त कोकोबाई जरा पैसे तयार ठेवा हो, कळलं का? दिवस खराब आहेत, पैशाची खूप गरज आहे, कळलं ना? मी काम करतीये, पैसे तयार ठेवा म्हणजे जा. हा, मल्हार असं का केलंस रे तू? तुला काही शोभलं नाही बाबा हे करताना. तू काय काय करताय तुम्ही? म्हणजे तुम्हाला काही माहितीच नाहीये का? एक मिनिट, तुम्ही जरा शांतपणे काय ते सांगताय का? जे व्हायचं नव्हतं तेच झालं. मल्हारनी 3 लाख पगाराची नोकरी जी त्याला मिळणार होती ती सोडली हो. पण प्लीज प्लीज, मी इथे येऊन तुम्हाला हे सांगितलं, हे तुम्ही मीरा मल्हारला सांगू नका, नाही तर त्यांना खूप वाईट वाटेल. आई, तू काय काय करतेस? काय? अगं मीरा, मीरा, अगं मल्हार बद्दल कळलं, जीव तुटत होता ग म्हणून आले. काय कळलं? अगं त्याला लागली ती 3 लाख पगाराची नोकरी सोडली ना त्याने. तुला कसं कळलं? अगं सलून मध्ये गेले होते मी पेढे घेऊन, पण कोकोबाईच मला सलून बाहेर भेटल्या, त्यांनी मला सांगितलं. काय हो भाऊजी, त्या नवीन नोकरीच्या पगारातून तुम्ही हे घर सोडवणार होतात ना? काय झालं त्याचं? हुस, आपण मल्हारच्या केस कापायच्या पैशांवरती अवलंबून नाही आहोत. हे सारखं सारखं का सांगावं लागतंय मला? अगो बाई, हो का? मला वाटलं तुम्ही त्याच्यावरच अवलंबून आहात. काकू ऐका ना, तुम्हाला जे काय बोलायचं आहे ना ते तुम्ही माझ्याशी बोला. हा निर्णय मी घेतलाय आणि हा निर्णय जो आहे ना तो मी मीराच्या भल्यासाठीच घेतलाय. मीरासाठी मी ती नोकरी सोडली आहे. त्या सलॉन मध्ये मीराला काय काय सोसावं लागतं ना हे कोणाला माहितही नाहीये, मी बघत असतो रोज. माझा निर्णय ठरला आणि त्यामध्ये काही बदल होणार नाही, त्यामुळे चर्चा नकोय. झालं, म्हणजे एकूण कल्याणच सुरू आहे म्हणायचं. मीरा, मी मल्हारचं समजू शकते, पण तुझं काय? हा, अगं तू तरी असा विचार करायला नको होतास. तुला माहितीये ना या घरावर काय परिस्थिती आली आहे, कसे पैशाची अडचण आहे तीही माहितीये ना तुला, आणि तू जॉब सोडून बसलीस. तू असं करायला नको होतस मीरा. अगं आतापर्यंत तूच कमवत होतीस की नाही, आणि हे सगळे बसून खात होते. सॉरी, ते चुकून गेलं तोंडातून बाहेर. पण आता तू बसून जाणार नाहीस बरं का? हा, तर तू जॉब केलाच पाहिजेस. हे सगळे जे घाणेरडे विषय चालू आहेत ना हे सगळे इथेच बंद झाले तर बरं होईल. हा, मला त्या पार्लर बद्दल एकही शब्द ऐकून घ्यायचा नाहीये. ऐकायचं नाही म्हणजे काय? ऐकावंच लागेल तुम्हाला. आणि तुम्हाला ऐकायचं नसेल तर नका ऐकू, पण आम्हाला असं करून चालणार नाही. आम्ही आमची मुलगी दिली या घरात. या घरामध्ये काही वाईट घडलं तर नाही चालणार आम्हाला. मीरा, तू असं काही करू नकोस. मला असं वाटतं तू नोकरी कर, कारण या घराची जबाबदारी तुझ्यावर आहे बाळा. तू परत एकदा विचार कर. बघितलं का आजी, आपण अजून काही केलंच नाहीये आणि आई शिव्या घालायला लागली पुरीला. काकू, मी विचार केला आणि विचार करूनच मी निर्णय घेतलाय. काय ना, तिने या घरासाठी जे काही करायचं होतं ना केलंय. आता आणखीन जबाबदाऱ्यांचं ओझं मला तिच्या डोक्यावर द्यायचं नाही. आता देव जरी आला ना तरी मी माझा निर्णय बदलणार नाही. मी मीराच्या सोबतीने हे घर सोडवेन. तुम्ही निर्धास्त राहा. तथास्तु.
तुम्हाला हवं तसंच अगदी हो. आता हे खूप बाई, मला पैसे देणार नाही, आता सगळं नुकसानच होणार. वहिनी. मी मला तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. माझ्याकडून मी काय केलंय वहिनी? मीरा मुलगी आहे ना तुमची, मग असं बोललात तिला? अहो, या घरातल्या लोकांनी जितकं घरासाठी केलं नाहीये ना, तितकं मीराने केलंय, आणि तुम्ही तिलाच दोष देताय. वहिनी, ती माझी मुलगी आहे म्हणून मी तिला बोलले. तुम्हाला का वाईट वाटलं? हो, तुमची तर ती सून आहे ना. आहे ना, ती माझी सून आहे आणि मला अभिमान आहे या गोष्टीचा. मी तिची सासू असून सुद्धा तिच्या बाजूने उभी आहे. तर तुम्ही तर आई आहात ना, तुम्हाला माहिती असलं पाहिजे, खात्री असली पाहिजे की माझी मुलगी चुकीचा निर्णय घेणारच नाही. एक मिनिट वहिनी, एक मिनिट, 2 मिनिटं जरा शांत बसता का? मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. प्रश्न सोपा आहे, झटक्यात उत्तर द्या हो. मात्र तुमच्यावर अशी कधी वेळ आली का हो वहिनी, की घरातला पुरुष आजारी पडलाय आणि घरातली सगळी जबाबदारी, सगळी कामं बाईवर येऊन ठेपली आहेत घरातल्या? झालंय? सांगा ना, झालंय? नाही ना? नाही. माझ्यावर परिस्थिती आली ही, माझ्या बाबतीत झालंय. माझा नवरा किती वर्ष आजारी होतो, घरातले ना सगळे पैशाचे मार्ग बंद झालेत. कुठून आणायचा पैसा हा कळत नाही मला. कसं करायचं, घर कसं चालवायचं काही कळत नाही. टेन्शन येतं. माझं घर मी कसं चालवते ना, माझं मला माहितीये. पण आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या ना. जर उद्या माझ्या नवऱ्यासारखी वेळ तुमच्या मल्हारवर आली आणि माझी मीरा जर वहिनी, नका ना असं अभद्र बोलू. अभद्र नाहीये वहिनी, अभद्र नाहीये. हे मी खरं बोलतेय तुमच्याशी, पण तुम्हाला लक्षात येत नाहीये. घरातली संपूर्ण जबाबदारी जेव्हा घरातल्या स्त्रीवर, घरातल्या बाईवर येऊन ठेपते ना, तेव्हा तिचं मरण असतं, मरण. आणि ही अशी वेळ माझ्या मीरावर येऊ नये हो, म्हणून मी तिला बोलले, तिच्या फायद्यासाठी. ग्रेट ग्रेट, गुड न्यूज. पण तुम्हाला आधी सांगायचंच ना रे. अरे इतके दिवस मीरा उगाच सलॉनमध्ये त्रास सहन करत बसली ना. पण काही हरकत नाही, आता सगळं छान होईल. नाही पण मला सांग की हे हॅलो, काय झालं याला? मीरा, टाळी दे, काम होणार. मला खोट्या आशा दाखवू नको. खोट्या आशा? मी कशाला तुला खोट्या आशा दाखवू? मला बरं वाटावं म्हणून. मला माहिती आहे सगळं ना मला चांगलं वाटावं म्हणून करतोयस तू. तू कोणाशी बोलत नव्हतास फोनवर, सगळं नाटक आहे. वेडी आहेस का तू? थांब जरा. ऐक आता. हॅलो मल्हार. हा हॅलो. अरे फोन कट झाला. हा तर काय म्हणत होतास तू? म्हणजे काम होणार ना नक्की? अरे हो मल्हार, काम डन आहे असं समज. मी काही डिटेल्स कलेक्ट करतो आणि सकाळी तुला कॉल करतो. येस येस, चालेल, गुड. चल बोलूया आपण नंतर. बाय. आता बोल. बसला विश्वास? घास. आजी आदर्श सून असावी ना, तर माझ्यासारखी. मी कसे तुमचे हातपाय चेपून देतीये, तुमची सेवा करतीये, जरा जोर लावतीये. पण ती मीरा राणीसारखी झोपून राहिली असेल खाली. तुम्हाला सांगते आजी, हे घर खाऊनच राहणार ती पोरगी. नाही, तिच्यामुळेच हे घर पडत होतं ना, आणि हे घर वाचवण्याचं नाटक सुद्धा तिनेच केलं. मला तर वाटतं त्या कोकोला फूस सुद्धा तिनंच लावली असेल आजी. असेल. आजी चहा. चहाच आणलायस ना? काय विष वगैरे टाकून आणलं नाहीस ना त्याच्यात? नाही, कसं आहे ना, तुझं काम गेले. रिकाम टेकडी आहेस तू. आणि असं म्हणतात की रिकाम टेकड्या माणसाच्या डोक्यात अनेक विचार येत असतात.
म्हणून विचारलं तुला मी. आजी ती खाली जाऊन नुसती बसून राहील. तिला मालिश करायला सांगा ना, काहीतरी काम द्या ना तिला. नको बाई, कुठं तर हातपाय मोडून ठेवेल ती माझे. नको नको. तसं काही होणार नाही. ती प्रोफेशनलिस्ट आहे की नाही, सलॉन मध्ये मसाज करते. बोलवा तिला, हाक मारा. मीरा ये. काय ग, तू मालिश छान करतेस म्हणे. डोकं दाबून दे बघूया. काय ग मीरा, नोकरी गेली म्हटल्यानंतर टेन्शन आलं असेल ना तुला? नाही म्हणजे कसं आहे, हातात नोकरी असली, वेळच्या वेळी पगार येत असला की ताठ मानेने जगता येतं ना. तोंड वर करून वाटेल तसे निर्णय घेता येतात. सगळे आपलंच ऐकतात, हो की नाही? पण आता हातात नोकरीच नाही म्हटल्यानंतर गोची होत असेल नाही? गप्प बसावं लागत असेल. खूप त्रास होत असेल ना ग मीरा, सांग ना. अगं वैशे, त्रास तिला कसा होणार? त्रास आपल्याला होणार. हा, घरात यायचे पैसे कमी झाले, खाणारी माणसं तेवढीच, पैसे कमी पडणार ना. कसं आहे, काम करत होती, पैसे मिळवत होती, आता रिकाम टेकडी उधळायला मोकळी झाली, नाही का मीरा? आजी आपलं बरं आहे नाही, आपण नोकरी करत नाही, त्यामुळे आपण कमवत नाही. त्यामुळे आपण काय बिंदास घरी पैसे मागतो. आपल्याला काही लाजबीज वाटत नाही हा घरी पैसे मागायला. सगळी माणसं का तुझ्या माझ्यासारखी असतात का? हा, अगं पैसे हातात असले ना, एक वेगळाच रुबाब असतो माणसाचा. आणि हातात पैसे नसले की असं मऊ मांजर होऊन घरात बसावं लागतं. हो ना ग मीरा? गॅसवर कुकर ठेवलाय आजी. आलेच. मला काय करतोस? सॉरी मॅम, सो सॉरी. मला फोनवर बोल, मी करतो. सॉरी मॅम. एवढं सिरियस का आहेस? काही प्रॉब्लेम आहे का? आणि कालच्या तुझ्या डिसिजनमुळे घरी खूप राडा झाला असणार ना. आय एम शुअर मीरा खूप रडली असेल आणि बाबा पण खूप बोलले असतील तिला, आणि आजी सुद्धा खूप. कूल डाऊन. एवढं काही झालेलं नाही आहे. आणि मी मीराच्या जॉबसाठी बोलून ठेवलंय. ऑलमोस्ट सगळं काम झालं पण आहे. त्यांचाच कॉल येणार होता, पण अजून आला नाही म्हणून थोडं रेस्टलेस वाटतंय यार. एवढंच ना? ओके, चूज वन. इट वर्क्स. चूज वन. काय बालिशपणा आहे तुझा. कर ना. यस, मीराचं काम होणार. आणि दुसरं सिलेक्ट केलं असतं तर नसतं झालं का? तरी झालं असतं, कारण मी दोन्ही बोटांवरती तेच ठरवलं होतं. म्हणजे मीराचं काम होणार म्हणजे होणार. ठीक आहे, चल तू म्हणतेस तर नक्कीच काम होईल. जा आता काम कर, जा. येस. हो म्हणजे काय? मीच ट्रेन केलाय त्याला. अहो तो इकडे आला ना तेव्हा त्याला काहीही येत नव्हतं. येस ऑफकोर्स, थँक्यू. बाहेर काही चाललंय माहितीये का तुम्हाला? सर आपण नंतर बोलूया. या, थँक्यू वन्स अगेन. काही मॅनर्स आहेत की नाही? शून्य. नॉक करून नाही येत आहेत? मॅम, ब्रेकिंग न्यूज आहे. मल्हार मीरासाठी जॉब शोधतोय आणि आता निघायला सांगताना ऐकलं बहुतेक त्या मीराचा जॉब कन्फर्म झालाय. ती कायमची तुमच्या तावडीतून सुटला. ए शून्य, जरा शुभ बोल. जॉबसाठी प्रयत्नच करतोय ना, मिळाला नाहीये ना अजून. त्याच्या कुठल्याही प्रयत्नांना ही कोको यश येऊच देणार नाही. आता बघ मी काय करते. हॅलो मिस्टर शाह, हाऊ आर यू?
आय एम फाईन, थँक्यू थँक्यू. सर ॲक्च्युली माझं एक छोटंसं काम होतं तुमच्याकडे. एक एम्प्लॉई आहे माझी, मीरा नावाची. मीरा या दॅट्स राईट. ॲक्च्युली ती इतकी होपलेस आहे ना, अहो तिला काहीही काम जमत नाही हो. हो अहो माझ्याकडे होती म्हणून इतके दिवस तरी टिकली, पण आता माझे पण पेशन्स संपले. इट्स टू मच नाव. सो मी तिला कामावरून काढून टाकलंय. हो 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 नाही, पण ती आता दुसरीकडे जॉबसाठी अप्लाय करते. मी म्हटलं तुम्ही असोसिएशनचे वन ऑफ द रेप्युटेड नाव आहात, तर तुमच्या कानावर घालावं. सर ॲक्च्युली मला असं वाटतं की तिला कुठेही जॉब मिळू नये. नाही कसं आहे, एका मुलीमुळे आपल्या अख्ख्या फील्डला नाव नको ठेवायला, नाही का सर. अँड वन मोर थिंग, तिचा नवरा मल्हार वसईकर. हो हो येस दॅट्स राईट, तोच मल्हार वसईकर ज्याने आता 15 लाखांचं बक्षीस जिंकलं. या ही इज माय स्टायलिस्ट. नाही तो छानच आहे, त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. म्हणजे ही इज दी बेस्ट. पण मीरा अत्यंत होपलेस आहे, तिला काहीही येत नाही का. काय आहे, मल्हार त्याच्या नावावर तिला कुठे जॉब मिळतो का याच्यासाठी डेफिनेटली ट्राय करेल. हो हो तर आपण शक्यतो तिला कुठे जॉब मिळणार नाही याची जरा काळजी घेऊया. बाय. कळलं, मीराला आता कुठेही जॉब मिळणार ना. हॅलो. हां मीराने कधी जॉईन केलं तर चालेल? म्हणजे अहो पण काम होईल असं तुम्हीच म्हणाला होता ना. ते हे बघा, ते कॉन्ट्रॅक्टचं तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी बघतो ते. अहो पण असं कसं, म्हणजे नंतर बघू असं कसं होईल ना. हॅलो, फोन कसा कट करतात हे लोक. हॅलो. हां सर, मी मल्हार बोलतोय. ते सलॉनच्या कामाशी रिलेटेड आपलं बोलणं झालं होतं. हां सर, ते काय झालं मग? नाही सर, पण तुम्ही प्रॉमिस केलं होतं, अहो काम होईल म्हणून तुम्ही गॅरंटी दिली होती मला. पण असं कसं म्हणू शकता सर तुम्ही आता? सर बघा ना काहीतरी प्लीज. हॅलो. हां काम झालं ना? प्लीज तुम्ही तरी आता असं म्हणू नका की काम नाही होऊ शकत म्हणून. अरे काय चाललंय? नाही सॉरी सर, नाही सॉरी. झालं ना काम? कुठलं काम मल्हार? अगं नाही ते तुझ्या सलॉनचंच काम ग. ते सगळ्यांशी मी बोलत होतो, काय काम झालंय की नाही जरा, पण होत आहे काम, होत आहे. आणि आज ते सलॉन मध्ये खूप दिवसांनंतर आलं ना, इतकं काम आहे तुला सांगतो. सगळे क्लायंट होते, मला कळलंच नाही तुझा कॉल आलेला. मी न बघताच कॉल उचलला. ते बहुतेक फोनचा पण काहीतरी इश्यू झालाय, ते रिंगटोन कळलं नाही मला. नाही झालं ना काम? नाही झालं. पण हे बघ मीरा, तू टेन्शन नको घेऊस. मी अजून काही लोकांना फोन कॉल्स करायचे राहिलेत. होईल काम. तू नको टेन्शन घेऊस. जेवलास तू? नाही, तू नाही आहेस ना इथे, कशातच मन लागत नाहीये माझं. मीरा, तू इथे येतेस का? आपण कुठेतरी जवळपास खायला जाऊया ना. काम करत होती, पैसे मिळवत होती, आता रिकाम टेकडी उधळायला मोकळी झाली. अरे ते काय ना, घरात खूप काम आहेत आणि गॅस सुरू आहेत ना. मी करते तुला नंतर फोन. चल बाय. देवा, आतापर्यंत तुझ्याकडे जे काही मागितलं ते सगळं तू दिलंस. आता लवकरात लवकर माझ्या मीराला एखादा जॉब मिळू दे आणि तिची घरातल्या जाचापासून सुटका होऊ दे. नाही, कसं आहे ना, तुझं काम गेलंय, रिकाम टेकडी आहेस तू. आणि असं म्हणतात की रिकाम टेकड्या माणसाच्या डोक्यात अनेक विचार येत असतात. घरात यायचे पैसे कमी झाले, खाणारी माणसं तेवढीच, पैसे कमी पडणार ना.
पैसे. हे काय आजी, काय आणायचं होतं? नाही नाही, काही आणायचं नाही. मगाशी तू माझं मालिश केलं होतंस ना, त्याचे हे पैसे. काय आहे, तुझ्याकडून पार्लरचं कुठलंही काम असू दे, ते फुकट करून घ्यायचं नाही असं मी ठरवलंय. नाहीतर तू बोलायला मोकळी झालीस ना. बघा, आजीने माझ्याकडून मालिश करून घेतलं, एक पैसा पण दिला नाही. त्याचे पैसे. मी असं काहीही बोलणार नाही. नाचू नये मी तुमची. असं दे ग. बाहेरून कुणाला तरी मी बोलवलं असतं मालिश करायला, तर त्याला पैसे द्यावेच लागले असते ना. तुला दिले. ठेव. अहो पण बाहेरून कुणाला तरी मी बोलवलं असतं मालिश करायला, तर त्याला पैसे द्यावेच लागले असते ना. दुसरं काम मिळेपर्यंत घरोघरी जाऊन पार्लरचं काम तर करूच शकते.